आज आपण महाराष्ट्राच्या डिजिटल भविष्याबद्दल बोलणार आहोत. म्हणजे बघा, एकीकडे सरकार आणि कंपन्या आहेत जे हजारो कोटींची गुंतवणूक करून डिजिटल सुपर हायवे बनवत आहेत. अगदी. डेटा सेंटर्स, AI रेडी इन्फ्रास्ट्रक्चर, मोठमोठी धोरणं. हो, सगळं काही अगदी वेगाने घडतंय. पण दुसरीकडे याच डिजिटल हायवेवर काम करणारे लाखो लोक आहेत जे रोजच्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकले आहेत. बरोबर. तर आजच्या चर्चेत आपण हाच प्रश्न विचारणार आहोत. महाराष्ट्राची ही डिजिटल भरारी जमिनीवरच्या वास्तवामुळे कुठेतरी थबकेल का? हाच तो प्रश्न आहे. आणि हे समजून घेण्यासाठी म्हणजे बघा, आपल्याकडे माहिती भरपूर आहे. इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र 2024-25 मधले एकदम ताजे आकडे आहेत. अच्छा. त्याशिवाय इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्रांमधील बातम्या आहेत. नास्कॉम आणि In42चे अहवाल आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या नवीन IT आणि GCC धोरणांची कागदपत्रं आहेत, जे आपण या माहितीच्या आधारे महाराष्ट्राच्या IT क्षेत्राचं एक सखोल विश्लेषण करणार आहोत. अगदी. चला तर मग सुरुवातीला काही महत्त्वाच्या आकड्यांपासून सुरुवात करूया. म्हणजे महाराष्ट्राचा IT क्षेत्रातलं स्थान किती महत्त्वाचं आहे याचा एक अंदाज येईल. हो, आणि ते महत्त्वाचं आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र भारताच्या डेटा इकॉनॉमीचा काय म्हणतात त्याला कणा आहे. कणा म्हणजे किती? देशातल्या एकूण डेटा सेंटर व्यवसायापैकी 60% व्यवसाय एकट्या महाराष्ट्रात आहे. 60% प्रचंड आहे हा आकडा. आणि त्यातही एकट्या मुंबईचा वाटा जवळपास 55% आहे. याचा अर्थ भारतातला अर्ध्याहून अधिक डेटा मुंबईत साठवला जातो किंवा त्यावर प्रक्रिया होते. ही खूप मोठी गोष्ट आहे. खरंय. आपण नेहमी सॉफ्टवेअर निर्यातीबद्दल बोलतो. तिथे काय परिस्थिती आहे? तिथेही महाराष्ट्र मागे नाही. कर्नाटक नंतर आपला दुसरा क्रमांक लागतो आणि देशाच्या एकूण सॉफ्टवेअर निर्यातीत आपला वाटा जवळपास 20% आहे. म्हणजे प्रत्येक 5 रुपयांच्या सॉफ्टवेअर निर्यातीपैकी 1 रुपया महाराष्ट्रातून येतोय. आपण नेहमी बंगळुरूची सिलिकॉन व्हॅली म्हणून चर्चा करतो, पण हे आकडे सांगतात की महाराष्ट्र, विशेषतः पुणे आणि मुंबई, पुणे आणि मुंबई या स्पर्धेत अजिबात मागे नाहीत. हा केवळ दुसरा क्रमांक नाही, तर देशाच्या एकूण निर्यातीचा 5वा हिस्सा आहे. म्हणजे जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांसाठी महाराष्ट्र हा एक नॉन निगोशिएबल पर्याय बनलाय. अगदी. आणि हे आकडे स्थिर नाहीयेत, ते वाढत आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात सॉफ्टवेअर निर्यात होती 1,79,275 कोटी रुपये. आणि आता डिसेंबर 2024 पर्यंतचा आकडा पाहिला तर तो 1,20,753 कोटी रुपयांवर पोचलाय. म्हणजे वाढीचा वेग कायम आहे. अच्छा. आणि ह्या सगळ्याला आपण राज्याच्या मोठ्या आर्थिक चित्राशी जोडून पाहिलं पाहिजे ना. महाराष्ट्राने 2028 पर्यंत $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दिष्ट ठेवलंय की नाही? हो, ते मोठं ध्येय आहे. परदेशी थेट गुंतवणुकीत राज्याचा वाटा 31% आहे. देशातल्या एकूण कर्जापैकी 28% कर्ज महाराष्ट्रात दिलं जातं. तर ही जी मजबूत आर्थिक पार्श्वभूमी आहे ती IT क्षेत्राच्या वाढीसाठी एक भक्कम पाया तयार करते. हे सगळं कागदावर उत्तम दिसतंय, आकडे प्रभावी आहेत. पण ही वाढ टिकून ठेवण्यासाठी आणि तिला आणखी गती देण्यासाठी सरकार काय करतंय? कारण केवळ कंपन्यांनी गुंतवणूक करून भागत नाही, त्यांना पूरक धोरणांची गरज असते. नक्कीच. आणि इथेच राज्याच्या IT EIT-ES धोरण 2023चा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. बरोबर. हे धोरण खूपच महत्वाकांक्षी आहे. याची 3 मुख्य उद्दिष्ट आहेत. राज्यात 95,000 कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक आकर्षित करणे. 95,000 कोटी? हो. 35 लाख नवीन रोजगार निर्माण करणे आणि वार्षिक 10 लाख कोटी रुपयांची निर्यात गाठणे. हे आकडे खूप मोठे आहेत. हो. आणि हे साध्य करण्यासाठी सरकारने काही ठोस पावले उचलण्याचं ठरवलं आहे. जसं की? यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं? मला वाटतं 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे वॉक टू वर्क सारख्या संकल्पनांवर दिलेला भर. वॉक टू वर्क म्हणजे IT पार्क्सच्या जवळच रहिवासी क्षेत्र विकसित करणे, जेणेकरून लोकांचा प्रवासाचा वेळ वाचेल. आणि दुसरं म्हणजे सर्व IT विभागांसाठी एक खिडकी योजना, म्हणजे युनिफाईड सिंगल विंडो सिस्टम सुरू करणे. म्हणजे कंपन्यांना वेगवेगळ्या परवानग्यांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये फिरायला नको, सगळं एकाच ठिकाणी व्हावं. पण एक मिनिट, 35 लाख नवीन रोजगार म्हणजे 35 लाख लोक शहरांमध्ये येणार. त्यांच्या राहण्याची, प्रवासाची सोय कशी होणार? वॉक टू वॉक ही संकल्पना चांगली आहे, पण ती प्रत्यक्षात किती उतरते? हाच मुद्दा आहे. कारण पुण्याच्या हिंजवडी किंवा मुंबईच्या BKCचा विचार केला तर तिथे घरांच्या किमती इतक्या जास्त आहेत की IT-मध्ये काम करणारा सामान्य कर्मचारी तिथे राहण्याचा विचारच करू शकत नाही. मग या धोरणात याबद्दल काही विचार केला आहे का, की आपण फक्त कंपन्यांना जागा देण्यावरच लक्ष देतोय?
हा खूप महागोचा मुद्दा आहे आणि आपण यावर पुढे बोलणारच आहोत. पण धोरणाच्या पातळीवर सरकार केवळ IT कंपन्यांपुरता विचार करत नाहीये, तर एकूणच व्यवसायासाठी एक पोषक वातावरण तयार करण्यावर भर देत आहे. ओके. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे इंडियन एक्सप्रेसमधली बातमी. सरकारने किरकोळ गुन्ह्यांना फौजदारी कारवाईतून वगळण्याचा निर्णय घेतलाय. याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे याचा IT कंपन्यांना कसा फायदा होईल? याचा अर्थ असा की समजा एखाद्या कंपनीच्या लायसन्सचं नूतनीकरण करायला थोडा उशीर झाला किंवा कागदपत्रांमध्ये काही किरकोळ चुका झाल्या, तर आधी त्यासाठी फौजदारी गुन्हा दाखल होऊन तुरुंगवासाची तरतूद होती. अरे बापरे. आता तसं होणार नाही. त्याऐवजी फक्त आर्थिक दंड आकारला जाईल. यामुळे काय होतं की ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढतो. बरोबर. विशेषतः छोट्या कंपन्या आणि स्टार्टअप्सना यामुळे खूप मोठा दिलासा मिळतो, कारण त्यांच्यावरचा तो कायदेशीर प्रक्रियेचा ताण कमी होतो. पण याची दुसरी बाजू पण असू शकते ना. म्हणजे किरकोळ गुन्ह्यांसाठी फक्त आर्थिक दंड म्हणजे नियमांचं पालन करण्याची गंभीरता कमी होऊ शकते का? विशेषतः लहान कंपन्यांसाठी चुकलो तर दंड भरून सुटू अशी वृत्ती. तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण सरकारने यासाठी विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी या संस्थेसोबत मिळून कायद्यांचा सखोल आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. अच्छा. याचा उद्देश असा आहे की जे कायदे कालबाह्य झाले आहेत किंवा व्यवसायाच्या वाढीत अडथळा ठरत आहेत ते बदलले जावेत, पण त्याचवेळी नियमांचं पालन व्हावं यासाठी एक समतोल साधला जावा. म्हणजे हा निर्णय घाई गडबडीत घेतलेला नाहीये? अजिबात नाही. यावर विचारपूर्वक काम सुरू आहे. ठीक आहे. म्हणजे IT धोरण आणि व्यवसायासाठी सुलभ कायदे या दोन गोष्टी झाल्या. पण मला वाटतं महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणजे GCC पॉलिसी 2025 बद्दल बोलणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हा शब्द सध्या खूप चर्चेत आहे. हो, GCC म्हणजे ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स. हे GCC म्हणजे नेमकं काय म्हणायचो. हो, जिथे फक्त डेटा एंट्री किंवा कॉल सेंटरसारखं काम चालायचं. अगदी. पण आता चित्र पूर्णपणे बदललं आहे. ही केंद्र आता संशोधन, डिझाईन, इंजिनिअरिंग आणि नवीन उत्पादन विकासाची महत्त्वाची ठिकाणं बनली आहेत. ती आता बॅक ऑफिस राहिली नसून कंपन्यांची ब्रेन ऑफिस बनली आहेत. वाव. म्हणजे आपण कमी मूल्याच्या कामाकडून जास्त मूल्याच्या कामाकडे सरकत आहोत. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ही GCC पॉलिसी महत्त्वाची आहे. या धोरणाचा उद्देशच हा आहे की अशा उच्च मूल्य आणि ज्ञान केंद्रित नोकऱ्या आणि गुंतवणूक महाराष्ट्रात आकर्षित करायची. आणि यात कोणती क्षेत्र आहेत? यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, मशीन लर्निंग, एरोस्पेस, फार्मा, ग्रीन एनर्जी यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाईल. सरकार या विशिष्ट क्षेत्रांसाठी विशेष GCC क्लस्टर्स तयार करण्याच्या विचारात आहे. आणि या धोरणात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा भर फक्त पुणे-मुंबईवर नाहीये. नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. हो, टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये नवीन आर्थिक केंद्र निर्माण करण्यावर भर दिला जातोय, जे खूप गरजेचं होतं. खरंच. कारण संतुलित विकास महत्वाचा आहे की नाही. या धोरणामुळे केवळ गुंतवणूकच येणार नाही, तर महाराष्ट्र तंत्रज्ञानाच्या मूल्य साखळीत म्हणजे व्हॅल्यू चेनमध्ये वरच्या स्थानावर जाईल. म्हणजे आपण केवळ तंत्रज्ञान वापरणारे नाही, तर ते तयार करणारे बनू. अगदी. हे सगळं कागदावर खूपच छान आहे. धोरणं चांगली आहेत, उद्दिष्ट मोठी आहेत. पण कंपन्यांना फक्त कायदेशीर दिलासा आणि धोरणं देऊन भागत नाही. त्यांना वीज, इंटरनेट, जागा यांसारख्या भौतिक सुविधाही लागतात. बरोबर. पायाभूत सुविधा. हो. तर त्या आघाडीवर काय परिस्थिती आहे? आपण किती तयार आहोत? या आघाडीवर सध्या खूप मोठ्या घडामोडी होत आहेत. आपण सुरुवातीला डेटा सेंटरचा उल्लेख केला होता. मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये 4 नवीन मोठे डेटा सेंटर पार्क्स उभारले जाणार आहेत. 4 नवीन पार्क्स? हो. आणि सिंगापूरची ST टेलिमीडिया नावाची एक कंपनी एकटीच 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. 5,000 कोटी रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. आणि इथे AI रेडी डेटा सेंटर्स हा शब्द वापरलाय. हे नेहमीच्या डेटा सेंटरपेक्षा वेगळं कसं असतं? हा खूप चांगला प्रश्न आहे. पारंपरिक डेटा सेंटर हे प्रामुख्याने डेटा साठवण्यासाठी आणि त्यावर सामान्य प्रक्रिया करण्यासाठी बनवलेले असतात. पण AI रेडी डेटा सेंटर्सना प्रचंड प्रमाणात ऊर्जा आणि कूलिंगची गरज असते. का? कारण AI मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणजे त्यांना शिकवण्यासाठी खूप जास्त कम्प्युटिंग पॉवर लागते, ज्यामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते. अच्छा, म्हणजे हे हाय परफॉर्मन्स सेंटर्स आहेत. अगदी. तर ही गुंतवणूक म्हणजे महाराष्ट्र केवळ डेटा साठवण्यापुरतं मर्यादित नाही, तर AIच्या निर्मिती आणि प्रशिक्षणाचं एक जागतिक केंद्र बनण्याच्या तयारीत आहे, हे स्पष्ट दिसतं.
यामुळे क्षमता किती वाढेल? या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राची डेटा सेंटर क्षमता 2028 पर्यंत 500 मेगावॅटवरून 800 मेगावॅटपर्यंत वाढणार आहे. मला एक प्रश्न पडतो. डेटा सेंटर्समध्ये एवढी मोठी गुंतवणूक होत आहे, पण यातून थेट रोजगार किती निर्माण होतो? कारण हे खूप काय म्हणतात त्याला, ऑटोमेटेड असतात. बरोबर. आपण भांडवली गुंतवणुकीवर जास्त लक्ष देत आहोत का, कुशल मनुष्यबळ विकासाऐवजी? तुमचा मुद्दा बरोबर आहे की डेटा सेंटरमध्ये थेट रोजगार तुलनेने कमी असतो. पण याकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. हे डेटा सेंटर्स म्हणजे एक पाया आहे. ओके. आपण ज्या डिजिटल अर्थव्यवस्थेबद्दल, स्टार्टअप्सबद्दल आणि GCC बद्दल बोललो, त्या सर्वांसाठी ही एक भौतिक गरज आहे. In42च्या अहवालानुसार भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 2030 पर्यंत 1.2 अब्ज होईल. 120 कोटी. हो. या प्रचंड डिजिटल वापराला आधार देण्यासाठी अशा पायाभूत सुविधांची नितांत गरज आहे. हे डेटा सेंटर्स नसतील तर GCCs आणि स्टार्टअप्स कामच करू शकणार नाहीत. म्हणजे हे रस्ते बांधण्यासारखं आहे. रस्त्यांमुळे थेट रोजगार मर्यादित मिळतो, पण त्यामुळे होणारी आर्थिक उलाढाल खूप मोठी असते. अगदी तसंच. आणि फक्त डेटा सेंटर्स नाही, तर डिसेंबर 2024 पर्यंत राज्यात 628 खासगी IT पार्क्सना मंजुरी मिळाली आहे. यावरून खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग आणि विश्वास दिसून येतो. आता आपण त्या लोकांबद्दल बोलूया जे या IT पार्क्स आणि GCC मध्ये काम करणार आहेत, विशेषतः स्टार्टअप्स. कारण तिथेच नवीन विचार आणि नवीन रोजगार तयार होतात. महाराष्ट्राच्या स्टार्टअप विश्वात काय चाललंय? इथे चित्र सकारात्मक आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी म्हणजे MSINS ही स्टार्टअपसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते आणि राज्यात 125 पेक्षा जास्त इन्क्युबेटर्सचं एक चांगलं जाळं तयार झालं आहे. आणि Inc42च्या अहवालानुसार भारतीय स्टार्टअप्सनी 2025च्या पहिल्या तिमाहीत $3.1 अब्ज पेक्षा जास्त निधी उभारला आहे. हा एक चांगला राष्ट्रीय कल आहे आणि महाराष्ट्र त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. ही झाली आकडेवारी, पण याचा सामान्य माणसावर, नोकरी शोधणाऱ्या तरुण-तरुणींवर काय परिणाम होतो? त्यांच्यासाठी काय महत्त्वाचं आहे? यासाठी इकॉनॉमिक टाइम्समधल्या एका रेडिट चर्चेचा संदर्भ खूप बोलका आहे. ही चर्चा मला खूप आवडली, कारण इथे सरकारी अहवाल नाहीत, तर लोकांचे खरे अनुभव आहेत. इंटरेस्टिंग. दिल्लीतील एक सॉफ्टवेअर इंजिनियर नोकरीसाठी पुणे, बंगळुरू की हैदराबाद यापैकी कोणतं शहर निवडावं यावर सल्ला मागतो. ही चर्चा खूपच रंजक आहे, कारण इथे आपल्याला लोकांचं खरं मत कळतं. तर काय म्हणत होते लोक, पुणे, बंगळुरू की हैदराबाद? या चर्चेत खूप छान मुद्दे समोर आले. लोकांनी पुण्याला त्याच्या स्वाभतशील संस्कृतीसाठी, चांगल्या हवामानासाठी आणि तुलनेने सुरक्षित वातावरणासाठी पसंती दिली. पण जवळजवळ प्रत्येकाने वाहतूक कोंडीबद्दल आणि सार्वजनिक वाहतुकीच्या अभावावर बोट ठेवलं. हे अपेक्षित होतं. हो. बंगळुरूबद्दल म्हटलं की तिथे नोकरीच्या आणि पगाराच्या संधी सर्वाधिक आहेत, पण पाणी टंचाई, खराब रस्ते आणि प्रचंड वाहतूक कोंडीमुळे जीवनमान खूप खालावलेलं आहे. आणि हैदराबाद? तर हैदराबादबद्दल लोकांचं मत होतं की तिथे पायाभूत सुविधा, विशेषतः रस्ते आणि वाहतूक व्यवस्था बंगळुरू आणि पुण्यापेक्षा खूपच चांगली आहे. हे मुद्दे IT धोरणाने निर्माण होणाऱ्या रोजगारांसाठी येणाऱ्या लोकांपुढील खरी आव्हानं आणि खरं वास्तव दाखवतात. म्हणजे सरकार धोरणं बनवतंय, कंपन्या गुंतवणूक करत आहेत, पण शेवटी जो माणूस तिथे काम करायला येणार आहे त्याला रोजच्या जगण्यात काय अनुभव येतो हे महत्वाचं आहे. अगदी. आणि याचं एक ताजं उदाहरण पुणेकर न्यूजच्या बातमीत आहे. हिंजवडीतील IT कर्मचाऱ्यांनी वाहतूक कोंडीला कंटाळून सरकारला वर्क फ्रॉम होम अनिवार्य करण्याची मागणी केली आहे. वर्क फ्रॉम होम अनिवार्य करण्याची? हो. मेट्रोचं काम आणि खराब रस्त्यांमुळे रोज 3-4 तास प्रवासात जात असल्याची त्यांची तक्रार आहे. इथेच आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. धोरणं आणि वास्तव यांच्यातील दरी यातून स्पष्ट दिसते. तर या सगळ्या माहितीचा आणि चर्चेचा आपण एकत्रित विचार केला तर काय निष्कर्ष काढता येईल? महाराष्ट्राची IT क्षेत्रातली स्थिती नक्कीच मजबूत आहे. आपल्याकडे ITES धोरण 2023 आणि GCC पॉलिसी 2025 सारखी भविष्याभिमुख धोरणं आहेत. डेटा सेंटर्स आणि IT पार्क्समध्ये मोठी गुंतवणूक होत आहे आणि स्टार्टअपसाठी पोषक वातावरणही आहे. बरोबर. या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की राज्य केवळ गुंतवणूक आकर्षित करत नाहीये, तर AI, डेटा आणि उच्च मूल्य सेवांवर आधारित भविष्यासाठी एक धोरणात्मक तयारी करत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टियर 2 आणि टियर 3 शहरांवर लक्ष केंद्रित करणं हे संतुलित विकासासाठी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. पण या सगळ्या डिजिटल प्रगतीचा पाया हा भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर अवलंबून आहे.
म्हणजे ऐकणाऱ्यांसाठी एक विचार की धोरणं आणि गुंतवणुकीमुळे डिजिटल पायाभूत सुविधांचं हार्डवेअर वेगाने तयार होत आहे. हां. पण रेडिटवरची चर्चा आणि हिंजवडीतील कर्मचाऱ्यांची मागणी हे दाखवते की या तंत्रज्ञानाला चालवणाऱ्या लाखो कुशल लोकांना शहरात आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी लिव्हेबिलिटी हां. म्हणजे शहरामधील जीवनमान ज्यात वाहतूक, राहण्याचा खर्च, पाणी आणि सामाजिक जीवन यांचा समावेश होतो, हे सॉफ्टवेअर अत्यंत महत्वाचं आहे. अगदी बरोबर. त्यामुळे आजचा विचार करण्यासारखा प्रश्न हाच आहे की महाराष्ट्र आपले डिजिटल सुपर हायवे तयार करत असताना त्यांच्या खऱ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि जगण्यातील इतर अडथळे सोडवू शकेल का? कारण या अब्जावधी डॉलर्सच्या डिजिटल भविष्याचं यश कदाचित फायबर ऑप्टिक केबल्सवर नाही तर IT पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवरचे खड्डे भरण्यावर अवलंबून असेल.